नमस्कार, मी प्रतीक्षा लंबोदर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत। शेंगदाणा चिक्की म्हटलं ना की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। अगदी उपवासासाठी असो किंवा मधल्या आदल्या वेळेत खाण्यासाठी, शरीराला ऊर्जा देण्यासाठी ही चिक्की एक उत्तम पर्याय आहे। तर ही चिक्की तुम्ही बघू शकता, काय मस्त दिसते, एकदम वरती अशी शाईन आले याला आणि छान कुरकुरीत झालेली आहे। तर बनवायला अगदी सोपी आहे, अचूक प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही देखील पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल। तर चला तर मग आता सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 400 ग्रॅम इतकं शेंगदाणे घेतलेत। कपाने म्हटलं तर 2 कप इतके हे शेंगदाणे आहेत। शेंगदाणे स्वच्छ नीट करून घ्यायचे। तर आता मंद आचेवरती हे शेंगदाणे छान खमंग साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। तर शेंगदाण्याची साल काढायला थोडंसं अवघड जातं, त्यासाठी काय करायचं, शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्यांना थोडासा पाण्याचा हात लावून एक 5-10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे शेंगदाणे भाजल्यानंतर साल अगदी पटकन निघते। तर इथे बघा 4 ते 5 मिनिटांमध्ये शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेत, याची साल अगदी सहज निघते। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे आपण एका दुसऱ्या ताटामध्ये बाजूला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचेत। तर इथे मी शेंगदाणे परातीमध्ये काढून घेतलेत, हे आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचेत आणि त्यानंतरच याची साल काढून घ्यायची। तर इथे शेंगदाणे अगदी पूर्णपणे गार झालेले आहेत। तर आता याची आपल्याला अशा पद्धतीने हाताने चोळून साल काढून घ्यायचे। तर मी शेंगदाणे भाजण्यापूर्वी पाण्याचा हात लावून घेतलेला, त्यामुळे बघा अगदी सहज पटकन निघते याची साल। तर इथे बघा मी सगळ्या शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। तर आता ही जी साल आहे या दाण्यांपासून आपल्याला वेगळी करायची, त्यासाठी अशा पद्धतीचा झाऱ्या घ्यायचा आणि चाळून घ्यायचं, म्हणजे अगदी सहज यामधली जी साली आहेत ते वेगळ्या होतात। आणि बघा अगदी छान असे हे शेंगदाणे साफ झालेले आहेत। यामध्ये एखादा शेंगदाणा सालीसकट राहिलेला आहे, काही हरकत नाही, नाहीतर तुम्ही असं हाताने एकात काढून घेऊ शकता। तर आता सगळे शेंगदाणे आपल्याला अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सगळे शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत। तर आता बघा हे जे अख्खे शेंगदाणे आहेत ना, याची आपल्याला डाळी करून घ्यायचे आहेत, कारण आपण शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत त्यासाठी। तर त्यासाठी काय करायचंय, अशा पद्धतीचा एखादा पावभाजी मॅशर घ्यायचा आणि हलकसं प्रेस करायचं, म्हणजे अगदी सहज याच्या डाळी तयार होतात। जर तुम्हाला असे शेंगदाणे चिक्की बनवायची नसेल तर तुम्ही क्रश शेंगदाणे चिक्की सुद्धा बनवू शकता। त्यासाठी काय करायचं, मिक्सरमधून हलकसं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं, म्हणजे आपली छान क्रश तयार होतो। तर इथे मी सगळ्या डाळी तयार करून घेतलेत। तर आता आपल्याला पाक करायचं आहे, पण त्याआधी काय करायचं, ज्या पाटावरती आपण चिक्की जमवणार आहोत त्याला थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण चिक्की जमवायला ठेवतो तेव्हा अगदी चिक्की पटकन निघते। तर इथे मी पाटाला तेल लावून तूप लावून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि तूप हलकसं गरम झालं की यामध्ये 2 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। तर आपण जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढ्याच आपल्याला इथे बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 400 ग्रॅम शेंगदाणे असतील तर 400 ग्रॅमच आपल्याला इथे गूळ लागणार आहे। तर आता मध्यम आचेवरती हा जो गूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। गॅस अजिबात मोठा नाही करायचा, नाही तर गूळ जो आहे तो लगेच करपण्याची शक्यता असते आणि त्याचा उग्रवास चिक्कीमध्ये येतो। तर इथे बघा गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे। आता मात्र गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरतीच याचा आपल्याला कडक पाक तयार करून घ्यायचा आहे। तर आता कडक पाक म्हणजे कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर इथे बघा गूळ वितळल्यापासून 2 मिनिटं हा पाक मी मंद आचेवरती शिजवून घेतलाय। आता काय करायचं, एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि यामध्ये हा जो गुळाचा थेंब आहे तो टाकायचा आणि पूर्णपणे गार करून बघायचा। तर हे बघा याची गोळी तयार करून घ्यायची। तर हा जो पाक आहे बघा अगदी चिकटसर आहे, लवचिक आहे, तोडताना हा लांबट होतोय, याचाच अर्थ अजिबात पाक तयार झालेला नाही, आपल्याला कडक पाक हवाय। तर पुन्हा एकदा आपण मंद आचेवरतीच 1 ते 1.5 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे। तर पाक बनवायला जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं लागतात, पण मंद आचेवरतीच हा पाक तयार करून घ्या। तर इथे बघा 1 ते 1.5 मिनिटं पुन्हा एकदा हा पाक मी शिजवून घेतलाय। याचा रंग बघा अगदी डार्क झालेला आहे। तर आता आपण परत एकदा पाक चेक करूया।
तर पुन्हा एकदा पाण्यामध्ये हा पाकाचा थेंब टाकायचा आणि अशा पद्धतीने पूर्ण पाण्यामध्ये गार करून घ्यायचा. तर याचा आवाज बघा, अगदी कडक झालेला आहे. तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा. तर हे बघा, हा जो पाक आहे तो अगदी पटकन तुटतो, अजिबात रबरासारखा लवचिक वगैरे नाही. एखादी आपण स्टिक वगैरे तोडतो ना पटकन, तसंच हे पटकन तुटतं. याचाच अर्थ पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते या पाकामध्ये घालायचे आणि अगदी फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस मात्र आपल्याला अगदी झटपट करायची आहे. तर इथे बघा, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच आपण हे जे मिश्रण आहे ते जे तूप लावून घेतलेल्या पाटावरती घालायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे जे मिश्रण आहे मी पाटावरती घातलेलं आहे. तर हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, एखादं बेलन घ्यायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं आणि अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित छान सेट होतं. तुम्हाला शेंगदाण्याच्या चिक्कीची जाडी किती ठेवायची आहे इतपत तुम्ही हे सेट करून लाटून घेऊ शकता. तर याला आपण स्क्वेअरचा आकार द्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित चिक्की कट करता येते. तर इथे मी हे चिक्कीचं मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलंय. तर हे आता हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याला सुरीने चिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे, चिक्की कट करून घ्यायची आहे. कारण जेव्हा हे थंड होईल त्यावेळी आपल्याला अजिबात चिक्की कट करता येणार नाही. त्यामुळे हलकंसं कोमट असतानाच ही चिक्की कट करून घ्या. तर बघा, आहे की नाही शेंगदाणे चिक्की बनवायला सोपी, अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील पहिल्याच प्रयत्नात अशी कुरकुरीत शेंगदाणे चिक्की तयार कराल. तर इथे बघा, ही चिक्की मी कट करून घेतले. आता पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि त्यानंतरच बाजूला काढून घ्यायची. तर इथे आपली मस्त कुरकुरीत अशी शेंगदाणे चिक्की तयार झालेली आहे. काय भारी दिसते, तुम्ही बघू शकता. अगदी मस्त अशी याला शाईन आलेली आहे. आपण परफेक्ट पाक तयार केलेला आहे. तर तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा, अगदी कुरकुरीत झाले की नाही ते. तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी कुरकुरीत शेंगदाणे चिक्की एकदा नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.